नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत संतापजनक अशी बातमी आज आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. अत्यंत तळपायाची आग मस्तकाला जाणारी अशी ही बातमी म्हणावी लागेल. तर ही बातमी काय आहे ही सविस्तर जाणून घेण्यासाठी येथे साईटला दिलेल्या घंटेवर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ही सविस्तर माहिती काय आहे हे आपण पाहू शकताय. ही खास करून युवा वर्ग लोकांसाठी असणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही बातमी असणार आहे. त्यामुळे कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता, कुठेही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल, त्यावेळी ही संतापजनक काय बातमी आहे, हे आपल्याला लक्षात येईल आणि आपल्याला सुद्धा याचा नक्कीच त्रास होईल आणि आपल्याला सुद्धा राग येणारीच बातमी आहे. दर्शको, आता आपण प्रत्येक न्यूज चॅनेल वाहिनीवर, टीव्हीवर आपण पाहत असालच, सोशल मीडियावर पण पाहत असालच. संसद मार्च, लाठीचार्ज आणि नीट वाद काय आहे? नीट परीक्षेत जो घोटाळा झाला, त्याच्या अनुषंगाने जंतर मंतरमध्ये दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे. अनेक युवक युवती यांच्यावर अनामुषपणे पोलिसांनी लाठीचार्ज केला. काय त्यांची चुकी होती? स्वतःच्या शैक्षणिक परीक्षेचा हक्क मागण्यासाठी त्यांनी शांतपणे आंदोलन पुकारलं होतं. त्यांच्यावर इतका लाठीचार्ज झालेला आहे, की न सांगण्याच्या पलीकडं असा हा लाठीचार्ज झालेला आहे. अक्षरशः युवक युवतींची डोकी फुटलेली आहेत, रक्तबंबाळ झालेले आहेत. असा अमानुषपणे त्यांच्यावर लाठीचार्ज केंद्र शासनानेच केला म्हणावं लागेल आणि सरकार कोणाचं आहे तर भाजपाचं. भाजपांना एवढं लक्षात आलं पाहिजे होतं, की हा प्रश्न समंजसपणाने सुद्धा सोडवला आला आला असता. आपण लाठीचार्ज करण्याची काय गरज होती का? मी सर्वप्रथम जीडी ऑलराउंडर या YouTube चॅनेल तर्फे जाहीर निषेध करतो आणि ही महत्वाची माहिती काय आहे? नेमकं कसं याचं स्वरूप आणि काय त्याला कसा वाद झाला याची सविस्तर मांडणी करतो. दर्शको, आपल्याला माहितीच आहे दिल्ली येथील जंतर मंतरवर सध्या कॉकरोच जनता पार्टी सीजेपी नवीन युवा आधारित राजकीय आणि विद्यार्थी चळवळीच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा देशभरातील विविध विद्यार्थी संघटना जसे की SFIA इतर आणि विरोधी पक्षांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया काय आहे. सर्वप्रथम आंदोलनाची मुख्य कारणे आणि मागण्या आपण जाणून घेऊ. नीट यूजी 2026 पेपर लीक प्रकरण 2026च्या नीट परीक्षा पेपर लीक आणि परीक्षा व्यवस्थेतील गोंधळाविरोधातील विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. परीक्षा व्यवस्था सुधारण्यात अपयशी ठरल्याने आरोप करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. इतर मागण्या सुद्धा त्यांनी प्रामुख्याने सांगितलेल्या आहेत. सार्वजनिक परीक्षेच्या पद्धतीत पारदर्शक आणि कडक सुधारणा करणे, मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक भरपाई देणे आणि पर्यावरण व शिक्षण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुटकेची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. त्यानंतर 2 नंबरला त्यांनी आंदोलनाचे प्रमुख आणि घटनाक्रम आपण जाणून घेऊया. सुरुवात या आंदोलनाला कशी झाली बघा. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन 6 जून 2026 पासून जंतर मंतरवर सुरू झाले. परंतु जुलै 2026च्या मध्यात संसदेत पावसाळी सत्र सुरू झाल्यानंतर या आंदोलनाचे उग्र रूप धारण केले. संसद मार्च आंदोलकांनी जंतर मंतरवरून थेट संसदेच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झडप झाली. पोलिसांची कारवाई सुरक्षेच्या कारणासह दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.
आणि अश्रूधराचा वापर केला. या हिंसाचारात काही पोलीस कर्मचारी आणि आंदोलनक जखमी झाले असून काही जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. राजकीय नेत्यांची उपस्थिती सुद्धा या आंदोलनात आली. आम आदमी पार्टीचे आप नेते जसे मनीष सिसोदिया, संजय सिंह आतिशी, तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जंतर मंतरवरून येऊन या आंदोलनाला व सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. सध्याची स्थिती काय आहे बघा दर्शको. आंदोलनाच्या तीव्रतेमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील काही प्रमुख मेट्रो स्थानके उदाहरणार्थ जनपथ, राजकीय चौक, पटेल चौक, केंद्रीय सचिवालय तात्पुरतं बंद करण्यात आली आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्लीत अतिरिक्त सुरक्षा दल सीआरपीएफ तैनात करण्यात आलेले आहे. संसदेच्या पावसाळी सत्रातही हा मुद्दा विरोधकांकडून लावून धरण्यात आला असून सरकार आणि आंदोलकांमध्ये वाटाघाटीचे प्रयत्न सुरू आहेत. बघा दर्शको, ही प्रमुख माहिती होती ताजी आणि आताची अपडेट. भाजपला मला एवढंच सांगणं आहे, नरेंद्र मोदी साहेबांना, अमित शहांना एवढंच मला सांगणं आहे, हा असा अत्याचार आपण विद्यार्थ्यांवर करायला नको हवं होता. शांतपणे आपण या विषयाकडं जर बघितलं असतं दोघांनी, तरी हे व्यवस्थित एवढं लाठीचार्ज, मारहाण, असं आंदोलन, मोर्चा काढण्याची वेळच मुळात आली नसती. आणि शैक्षणिक मंत्र्यांची चुकी झाली आहे, तर का चुकी झाली आहे त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे. कारण त्यांची चूक झाली आहे, त्यांनी मान्य करून शांतपणे राजीनामा देऊन या नीट परीक्षेत कशी पारदर्शक आणि व्यवस्थित होईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वादविवाद, भांडण, मोर्चा, लाठीचार्ज, पोलीस बळ, सीआरपीएफ, सुरक्षा दल हे वापरण्यापेक्षा काय गरज आहे काय? ते अतिरेकी आहेत का? आम्ही युवा लोक अतिरेकी आहे का? स्वतःच्या हक्कासाठी, न्यायासाठी जर आपण अशांतपणे जर आम्ही आंदोलन करत असेल, तर आपण त्याला सपोर्ट देणं गरजेचं होतं. आणि ह्या नेमका मुळात काय प्रश्न आहेत, मागण्या काय आहेत याच्यावर विचार करून आपण व्यवस्थित यात काहीतरी मार्ग काढला पाहिजे होता. पण आपण तो मार्ग नाही काढला नाही. आपण चुकलात आणि याचा परिणाम आपल्याला 2029 मध्ये नक्कीच आपल्याला मिळतील, यात काही तीळ मात्र शंका नाही. आतापर्यंत आम्ही शांत बसलो. बाकीचं तुमचं राजकारण काय चाललंय आम्हाला काही घेणं देणं नाही. याची खासदार पळावतात, त्याचे पक्ष उद्ध्वस्त करताय, एक पक्षाचं 2 पक्ष, 3 पक्ष करत करत आहात. आम्हाला काही घेणं नाही. पण हक्कासाठी युवा वर्ग लढत असेल, तर आपण त्यांना सपोर्ट करणं गरजेचं होतं. आपण लाठीचार्ज करून खूप तुम्ही चुकी केलेली आहे. आम्हाला खूप याचा राग आहे आणि आम्ही राग शांतपणेच काढणार, हे पण तितकंच खरं आहे. विचार करा पोलीस संख्या किती होती? पोलिसांपेक्षा पण तिप्पट, चौपट, पाचपट अ, विद्यार्थी सेना आपल्या हक्कासाठी तिथं जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. पण त्यांनी शांतपणे लाठीचार्ज आपला खाला. एकाही पोलिसावर त्यांनी हात उचलला नाही किंवा काय नाही. लोकं, पब्लिक जास्त असून सुद्धा, क्राउड जास्त असून सुद्धा मुला-मुलींचा. त्यामुळे तुम्ही आणि कुणाला भडकवताय? म्हातारी लोकं किंवा काय हे अशी होतीत का? युवा वर्ग, पुढची पिढी जे आपल्याला येणाऱ्या काळात मतदान करणार आहे. तर त्यांना तुम्ही आता विचार करायला भाग पाडलेला आहे. त्यामुळे आपण आता सावध राहा. वादळापूर्वाची शांतता ही म्हणावी लागेल आणि ठिणगी तर पेटलेली आहे. येणाऱ्या काळात जे राजकीय पक्ष आहेत, जे विरोध करतायत ह्या आंदोलनाला, त्यांना तर 100% याचं मोठी किंमत चुकवावी तर लागणारच आहे. त्यामुळे मला सरकारला कळकळीची विनंती आहे, की आपण या समोरच्या स्तराने लक्ष घाला आणि काय असेल तो निर्णय व्यवस्थित द्या, जेणेकरून आम्हा युवा वर्गाला यातून प्राधान्य मिळेल. तर दर्शको, ही आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आपल्या भावना सुद्धा व्यक्त करा आणि परत एकदा मी जीडी ऑलराउंडर यूट्यूब चॅनेलतर्फे जंतर मंतरवर जो लाठीचार्ज झाला, ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनीवर ज्या हक्कासाठी लढत होता, त्याच्याबद्दल मी परत एकदा जाहीर निषेध करतो सरकारचं आणि इथेच थांबतो. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओसहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार.
जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद.